गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले, लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला।
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. स्वर्गीय बाबूराव हाके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. मी आजचे वक्ते उद्धव आयरे तसेच संजय डुकळे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. व्याख्यानाच्या प्रारंभी आपण स्वर्गीय बाबूराव हाके यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया आणि त्यानंतर पाहुण्यांना विनंती करतो आपण हाके साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करा. स्वर्गीय बाबूराव हाके, अडचणीत असलेल्या कोणाच्याही हाकेला धावून जाणारा असा हा दिलदार नेता. जिल्हा परिषदेत अर्थसमितीवर सभापती या पदावर असताना रोज 8 ते 10 तास ते काम करायचे. धनगर समाजातील गरीब कुटुंबातून आलेल्या बाबूरावांनी त्या संघटनेच्या विविध पदांवर काम केलं. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सहाय्य केलं. अनेकांना विविध ठिकाणी नोकरीत लावलं. उद्योग व्यवसाय उभारणीत अनेकांना मोलाची मदत केली. एखादं काम पूर्णत्वास न्यायचं ठरलं तर अधिकाऱ्यांना आधी विनंती, प्रसंगी चढता सुरही ते लावत. सर्वांच्या लाडक्या आप्पांना नीटनेटकेपणा, घर परिसर स्वच्छ आणि हरित ठेवणे याची विशेष आवड होती. कायमच श्वेतवस्त्र परिधान करणारे आप्पा मनानेही तितकेच निर्मळ होते. साधू संतांचा कायम सहवास, अतिशय प्रिय असलेले आणि सदैव जनसेवेचे व्रत घेतलेले अजूनही हाकेला ओढ देईल असं वाटत राहतं. स्वर्गीय बाबूराव हाके यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे सविनय अभिवादन.
श्री उद्धव आयरे हे आपल्या कळवण तालुक्यातील आहेत. मुळात MSc भौतिकशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि ग्रामीण शेतीची पार्श्वभूमी आणि भौतिकशास्त्रातील पदवी अशा दोन्हींची जोड देत आणि तरुण वयात स्पष्ट दृष्टिकोन असल्यामुळे त्यांनी 1997मध्ये आनंद ॲग्रोची स्थापना केली. नाशिक जिल्ह्यातील कळवणजवळील त्यांच्या छोट्याशा गावात त्यांनी 3500 ब्रॉयलर पक्ष्यांपासून सुरुवात केली. उद्धव आयरे यांना नेहमीच त्यांच्या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना योग्य किंमत देऊन परतफेड करण्याची इच्छा होती. बहुतेक व्यवसाय त्यांच्या मूळ गावात सुरू असल्याने आणि मका, सोयाबीन, कुक्कुटपालन, कंत्राटी ब्रॉयलर शेतीशी संबंधित असल्याने आनंद ॲग्रो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करीत आहे. आजपर्यंत 30,000हून अधिक शेतकरी थेट किंवा अप्रत्यक्षपणे आनंद ॲग्रोवर अवलंबून आहेत. आनंद ॲग्रोचे आता स्वतःचे खाद्य आणि सोया प्लॅन्ट आहेत. हॅचरी, ब्रीडर फार्म आणि चिकन रिटेल स्टोअर्स देखील आहेत. त्यांनी उद्योगात 27 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या वर्षी आनंद ॲग्रोचा व्यवसाय हा सुमारे 900 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला होता. आज आपण त्यांना व्याख्यानासाठी अशासाठी बोलवलो आहे की एखादा तरुण उद्योजक आपला व्यवसाय उभा करत असताना आयुष्यात अनेकांना उभं करतोच, परंतु त्याच्या वाटचालीची माहिती सर्वांनाच असते असं नाही. आपण जर कॉलेज रोडवर गेलो, KK मॉलच्या पाठीमागे त्याच इमारतीमध्ये आनंद ॲग्रोचं अतिशय मुंबईच्या नरिमन पॉईंटला शोभेल असं कॉर्पोरेट ऑफिस आपण जरूर एकदा भेट द्या. म्हणजे आपला हा नाशिकचा गृहस्थ किती अभिमानास्पद कामगिरी करतो आहे हे आपल्याला समजू शकेल आणि आपल्याला त्यांच्या व्यवसायापासून प्रेरणा मिळून आपणही आयुष्यात असंच यशस्वी काहीतरी काम करावं अशी भावना निर्माण व्हावी या उद्देशाने आपण आज उद्धव आयरे यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. उद्यमशीलतेची पेरणी यशाचे पीक हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आपल्यामध्ये सौ वैशाली आयरे तसेच कन्या श्रुती आयरे या देखील उपस्थित आहेत. आनंद ॲग्रोचे अनेक अधिकारी वर्गही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये बाबाज थिएटर आयोजित रोटरी भक्ती महोत्सव अभंगवाणी हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल. उद्या सोमवारी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचं भाषण होईल. त्यांचा विषय आहे प्लास्टिक वरदान आणि धोका. दुसऱ्या सत्रामध्ये मेलोडियस कराओके क्लब व उदय पाटील प्रस्तुत हिट्स ऑफ 90s हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. मंगळवारी 13 मे रोजी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं या ठिकाणी भाषण होईल. नुकतंच विष्णू मनोहर यांनी अमेरिकेमध्ये 32 भारतीय पदार्थ मिळणारे हॉटेल सुरू केलेले आहेत. असे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थांचे जागतिकीकरण हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. दुसऱ्या सत्रामध्ये युनिक स्टार ग्रुप आयोजित हिट्स ऑफ राज कपूर हा कार्यक्रम या ठिकाणी होईल. बुधवारी 14 मे रोजी विटा जिल्हा सांगली येथील व्याख्याते अभय भंडारी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. दुसऱ्या सत्रामध्ये अक्षर काव्य समूह नवी मुंबई प्रस्तुत उत्सव कवितांचा
ध्यास मराठीचा हा कार्यक्रम होईल. गुरुवारी 15 मे रोजी प्राध्यापक मनोज बोरगावकर हे नांदेडचे साहित्यिक आहे, ज्यांनी गोदावरी नदीच्या प्रवासावर पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाची नुकतीच इंग्रजी आवृत्ती देखील निघालेली आहे. त्यांचं भाषण आहे नदीचे स्वर आणि नाद नदिष्ट. दुसऱ्या सत्रामध्ये सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत इमॉरल बर्मन्स हा कार्यक्रम नमिता राजहंस आणि प्रशांत चंद्रात्रे या ठिकाणी सादर करतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण कार्यक्रम पत्रिकाही ठेवलेल्या आहेत. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी जाताना जरूर घेऊन घ्यावी आणि अधिकाधिक व्याख्यानांचा या ठिकाणी येऊन लाभ घ्यावा. ज्यांना येथे येणं शक्य नसल्यास ऑनलाईन समाज माध्यमांवर आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. तसेच केबल टी व्हीवर देखील या व्याख्यानांचं थेट प्रक्षेपण करण्यात येतं, त्याचा आपण लाभ घ्यावा. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजचे वक्ते सन्माननीय उद्धव आयरे यांना विनंती करतो, उद्यमशीलतेची पेरणी यशाचे पीक या विषयावर आपण संबोधित करावं. तत्पूर्वी आपण उद्धव आयरे यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा तांबे मॅडम यांना विनंती करतो आपण उद्धव आयरे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. संजय डुकळे यांचा सत्कार मनीष सानप करतील. आपल्या सर्वांना कल्पना आहे वसंत व्याख्यानमालेच्या या 102व्या वर्षाचं प्रायोजकत्व सह्याद्री फार्म्स यांनी स्वीकारलेलं आहे आणि सहप्रायोजकत्व सपट निरावी यांनी स्वीकारलेलं आहे. या ठिकाणी लॅपटॉपची व्यवस्था करायची आहे. नाशिक महानगरपालिका, MSL आणि गरजे मराठी यांचंही सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. खरं तर म्हणजे आपण गोदा घाटावरती आता बसलेले आहोत आणि ही खरं मोक्षभूमी आहे. आणि इथे हा पोल्ट्रीचा विषय कसा, खरं तर मोक्ष हा मृत्यूनंतर मिळतो, पण जन्म आणि मृत्यू यामधलं जे जीवन आहे हे आपण कसं जगतो हे आपल्या आहार आणि विहार याच्यावरती ठरतं. आणि आपण जर चांगला आपला आहार असेल तर स्वाभाविक आपलं आयुर्मान हे वाढणार, हे विज्ञानाने ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे. आपण जर बघितलं आपल्याकडे आहारशैली संतुलित नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे जे आजाराचं प्रमाण आहे हे जगापेक्षा खूप जास्त आहे. आपण जर बघितलं तर जगामध्ये कुपोषित असणं किंवा भूकबळी असणं, ज्याला आपण हंगर म्हणतो, असा हंगर इंडेक्समध्ये आपण जगाच्या 127 देशांपैकी 105व्या स्थानी आहोत आपण. म्हणजे एका बाजूला आपल्याकडे अन्न सुरक्षा दिसते, पण पोषण सुरक्षा नाही आपल्याकडे. अन्न सुरक्षा सरकारने समजा आता विविध स्कीम आणून वेगवेगळ्या योजनांद्वारे लोकांपर्यंत एक किमान पोटभर जेवण मिळेल अशी व्यवस्था जरी केलेली असली तरी मात्र पोषणाची व्यवस्था अजून आपल्याकडे तेवढी झालेली नाही. आता पोटभर जेवण आणि पोषण हे म्हणजे काय? आपल्याकडे सर्वसाधारण आपला जो डाएट आहे, मी कार्यक्रमाच्या आधी सांगतो की मी थोडंसं 3 भागामध्ये मी माझा विषय मांडणार नाही. पहिला भाग मी प्रोटीनचा विषय मांडणार आहे. दुसरा मी माझा जो व्यवसाय आहे कुक्कुटपालन व्यवसाय, त्याच्यातल्या माझा जो प्रवास आहे तो मांडणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मी नाशिक किंवा महाराष्ट्रामध्ये पोल्ट्रीचं काय पोटेन्शियल आहे असं मी मांडणार आहे. जर भारतामध्ये आपण प्रोटीनचा विचार केला तर
भारतामध्ये 90% व्यक्तींना लोकांना माहितीच नाही की आपल्याला आहारामध्ये प्रोटीनची गरज आहे, हे माहितीच नाही आपल्याकडे. आपण पोटभर जेवलो म्हणजे झालं आपलं जेवण असं समजतो. पण बॅलन्स डाएट असणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जर आता प्रोटीन पाहिलं तर जगभर साधारण म्हणजे प्रोटीनचं प्रमाण किती असलं पाहिजे, साधारण पोल्ट्रीचं प्रमाण हे आपलं जे शरीराचं वजन आहे, म्हणजे समजा आपलं शरीराचं वजन 70 किलो आहे, तर आपण किमान म्हणजे 0.8 किंवा 1 ग्रॅम म्हणजे आपण 60 ते 70 ग्रॅम प्रोटीन खाणं आवश्यक आहे. आपलं वजन जर 60 किलो असेल तर आपण किमान 45 ते 50 ग्रॅम प्रोटीन खाणं आवश्यक आहे. पण आपल्याकडे प्रोटीनचा तेवढा अवेअरनेस नाही, आपल्या पूर्ण देशामध्ये अवेअरनेस नाही आहे. आपल्याकडे मुख्यतः प्रोटीन 3 प्रकारचे सोर्सेस आहेत. एक तर आपण घरी जे आपण दुग्धजन्य पदार्थ खातो, म्हणजे दूध असेल, दही असेल, पनीर असेल किंवा अजून बरेच पदार्थ आहेत, याच्यापासून एक मुख्य प्रोटीनचा सोर्स मिळतो. दुसरं ज्याला आपण एक ॲनिमल प्रोटीन म्हणतो. ॲनिमल प्रोटीनमध्ये समजा आता चिकन आहे, अंडी आहे, फिश आहे, मटन आहे, अशा प्रकारचं आपल्याकडे भारतामध्ये सगळं उपलब्ध आहे. त्याच्यापासून त्याला ॲनिमल प्रोटीन म्हणतो आपण त्याला. आणि तिसरं आपण डाळी आणि कडधान्य म्हणजे आपण जे काही वेगवेगळ्या उसळ खातो, मुगाची उसळ असेल, अनेक प्रकारचे उसळ जे खातो त्याच्यापासून पण आपल्याला चांगलं प्रोटीन मिळतं. तर याच्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्याच्यामधलं प्रोटीन हे चांगल्या दर्जाचं प्रोटीन आहे. ॲनिमल प्रोटीन जे आहे ते पण खूप बायोलॉजिकल खूप चांगलं प्रोटीन आहे. डाळी किंवा आपण कडधान्य जे खातो त्याच्यात प्रोटीन आहे, पण त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स नाहीत. अमायनो ॲसिड नसल्यामुळे ते बॅलन्स प्रोटीन होत नाही. म्हणून आपण आपल्याकडे डाळी जरी आपण खात असलो तरी पुरेसं प्रोटीन किंवा पुरेसे अमायनो ॲसिड त्याच्या माध्यमाने आपल्याला मिळत नाहीत. जर सगळा सर्वे केला आपण तर याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की दूध हे सहजपणे संपूर्ण अगदी शहरामध्ये असेल, खेडेगावात असेल, दूध साधारणपणे बाळ असेल, लहान बाळ असेल, तरुण व्यक्ती असेल, वयोवृद्ध असेल, सगळ्यांना दूध हे आवडतं आणि त्याची उपलब्धता खूप चांगली आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रोटीन सरासरी आपल्याला चांगलं खायला मिळतं. मटण आणि फिश जे आहे, तर मटण आणि फिश कसं आहे, थोडंसं हे प्रीमियम ॲटम आहेत. मटणचा रेट समजा आज 800 रुपये किलो आहे, फिश 500 रुपयापासून तर 1000 रुपये किलोपर्यंत आहेत. तर ते सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय माणसाला ते सहजासहजी परवडणारं नाही आहे आपल्याला ते. नंतर आपल्याकडे सोया चंक्स, जर व्हेज खाणारे लोक असतील तर त्यासाठी सोया चंक्स हा तसा एक चांगला एक पर्याय आहे जो ज्याचं चांगलं एक प्रोटीन आपल्याला मिळू शकतं. आणि जे लोक मांसाहार करतात, ज्यांना आम्ही मिश्राहारी म्हणतो आपण त्यांना. आता मांसाहार आणि मिश्राहारी म्हणजे काय, तर आपण बेसिकली मुळातच आपण शाकाहारी आहोत. आपण बदल म्हणून कधीतरी आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस रविवारच्या दिवशी किंवा पगार झाल्यावर किंवा काही सेलिब्रेशन असेल तर आपण नॉनव्हेज खातो. म्हणून आपण मांसाहारी असं नाही म्हणू शकत आपण. तेच आपण अमेरिका किंवा जे काही विकसित देश आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या 2-3 मीलपैकी किमान एका मीलमध्ये तरी त्यांच्याकडे मांसाहार असतो, म्हणून त्यांना आपण मांसाहारी म्हणू शकतो. आपलं जे आहार आहे हा मिश्र आहार आहे. आपण म्हणजे एकतर आपण आपल्याकडे 30% लोक शाकाहारी आहेत आणि 70 ते 72% लोक हे मिश्राहारी आहेत. ICMRA जी आहे, जे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे, जी सगळी डॉक्टरांची संस्था आहे आणि ती दरवर्षी विविध आहारविषयी विविध आजार असतील त्याच्याविषयी अभ्यास करून ती त्याचे निष्कर्ष काढत असते आणि ते मांडत असते आणि त्या निष्कर्षावरती खूप ठिकाणी असं डिबेट होत असतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी जो निष्कर्ष काढलेला आहे, तर संतुलित आहार नसल्यामुळे आपल्याकडे अशक्तपणा असणं, थकवा असणं, स्थूलता, रक्तदाब आणि मधुमेह हे प्रामुख्याने अशी आजार किंवा अशी लक्षणं असलेली खूप मोठी संख्या आपल्याकडे आहे. याचं मुख्य कारण आपल्याकडे संतुलित आहार म्हणजे आपल्याकडे मी जसं मगाशी म्हटलं की आपल्याकडे प्रोटीनचा आहार खूप कमी आहे आपल्याकडे. आपण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त खातो आपण. तर आपल्याला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं बॅलन्स कसा असावा हे खरं तर आपल्याला अगदी 7वी-8वीच्या पुस्तकांमध्ये शिकवलेलं असतं. पण आपण ते पुनश्च केव्हा तरी आपलं वजन वाढलं, काही आजार आला का आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरच्या सल्ल्याने मग आपण आहार चालू करतो किंवा गुगलच्या सल्ल्याने आपण आहार चालू करतो आपण. मला प्रोटीनचं महत्त्व सांगताना असं वाटतं की आता 2024मध्ये जे पॅरिसमध्ये ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिले जे 5 देश आहेत म्हणजे USA आहे, चायना आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, ऑस्ट्रेलिया आहे, हे 5 देशांना सर्वात जास्त मेडल मिळाली आणि आपला भारताचा नंबर 67वा आहे.
67वा नंबर आहे आपल्याकडे. म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या असून आपल्याकडे चांगले ॲथलेटिक्स किंवा चांगले बॅडमिंटन किंवा चांगले प्लेयर्स तयार होऊ शकत नाही. याच्यासाठी जेव्हा ऑलिम्पिक समिती आहे त्यांनी निष्कर्ष मांडला की आपल्याकडे प्रोटीनचं प्रमाण, म्हणजे आपल्याकडे एकतर प्रोटीन कमी आहे, दुसरं आपल्याकडे ऑलिम्पिकसाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे ट्रेनर्स आहेत, ते एक मुख्य कारण आहे. दुसरं मुख्य कारण आहे आपल्याकडे जो त्या खेळाडूंसाठी जो आहार मिळाला पाहिजे तो आहार आपल्याकडे उपलब्ध नाही किंवा त्याच्याविषयी जागरूकता नाही आपल्याकडे. मी 2च प्रातिनिधिक उदाहरण याच्यामध्ये सांगतो. सायना नेहवाल आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की ज्यांनी 2012च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना मेडल मिळालेलं आहे. मी मुद्दाम 2 बॅडमिंटनपटूचं उदाहरण सांगण्याचा उद्देश असा की स्त्रियांमध्ये आपल्याकडे सर्वात कमी प्रोटीनचं प्रमाण आहे, स्त्रिया आणि मुलांमध्ये. महिलांमध्ये जर जागृती आली तर ती आपोआपच त्या कुटुंबामध्ये जागृती येते. म्हणून मी हे 2 उदाहरणं मुद्दाम याच्यामध्ये घेतले आहेत. सायना नेहवाल जे आहेत ह्या मुळातच शुद्ध शाकाहारी कुटुंबातून त्यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण पण शाकाहारी कुटुंबामध्येच झालं. पण जशा त्या बॅडमिंटन खेळायला लागल्या तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्यांचा पुरेसा स्टॅमिना नाही आहे त्यांना खेळताना. त्यांना मसल इंजुरीज झाली किंवा मसल जे पाहिजे खेळताना तर ते मसल तेवढी स्ट्रेंथ येत नाही. तर त्यांच्या ट्रेनरने त्यांना जेव्हा सांगितलं, त्यांना कन्व्हिन्स केलं, कारण त्या आधी ऐकत नव्हत्या की बाबा माझ्या घरामध्ये मांसाहार किंवा असं चिकन अंडी किंवा असं काही खाल्लं जात नाही. तर त्यांच्या ट्रेनरने त्यांना कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं की तुम्ही मिश्र आहार, म्हणजे थोडंसं तुम्ही चिकन अंडी आणि त्याच्यासोबत समजा पनीर किंवा सॅलड जे आपलं काही तुमचा रोजचा आहार असेल असा बॅलन्स डाएट घेतला तरच तुम्हाला या खेळामध्ये तुम्हाला स्टॅमिना मिळेल. आणि त्यांनी ते स्वीकारलं, त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारलं. दुसरं PV सिंधू आपल्याकडे दुसरे बॅडमिंटनपटू आहेत ज्यांना 2016 आणि 2020 दोघं ऑलिम्पिकमध्ये त्यांना मेडल मिळालं. त्यास तुम्ही जर कधी गेलात त्यांच्या वेगवेगळ्या रील्स बघितले किंवा त्यांच्या यूट्यूबमध्ये जर बघितलं तर ते सुद्धा स्टॅमिना वाढवण्यासाठी चिकन किंवा अंडे आणि असं मिश्र आहार ते सजेस्ट करतात. गोपीचंद अकॅडमी म्हणून आपल्याकडे हैदराबादला मोठी अकॅडमी आहे, बॅडमिंटन अकॅडमी आहे. त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्या नाशिकचे पण काही विद्यार्थी त्या अकॅडमीमध्ये आहेत. तिथले जे गोपीचंद अकॅडमीमध्ये पहिल्यांदा सांगितलं जातं की तुम्ही घरातल्या तुमच्या खाण्याच्या परंपरा असतील ते तुम्ही घरापुरत्या मर्यादित ठेवा, पण तुम्हाला जर खेळाडू व्हायचं असेल, तुम्हाला जर तंदुरुस्त राहायचं असेल तर तुम्हाला आमच्या अकॅडमीमध्ये तुम्हाला चिकन अंडे आणि त्याच्यासोबत शाकाहार हा तुम्हाला असा मिश्र आहार तुम्हाला घ्यावा लागेल, तरच तिथे ॲडमिशन दिलं जातं, तरच पुढे एक खेळाडू तयार होणार आहेत आपल्याकडे. त्या अकॅडमीमधून जे आता खेळाडू तयार होत आहेत ते आपल्या विविध नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्पर्धामध्ये खूप चांगलं प्रावीण्य असं मिळवत आहेत. ते खरा मुद्दा म्हणजे आता म्हणजे तुम्ही म्हणाल का आपण गोदाघाटात बसलेलो आहे आणि इथे मांसाहाराचं मी काही प्रमोशन करतो आहे, अजिबात नाही. माझा मुद्दा हा शाकाहार किंवा मांसाहार असा नव्हे, तुम्ही कुठलाही आहार घ्या पण याच्यामध्ये तो आहार संतुलित असला पाहिजे, तो प्रोटीनयुक्त असला पाहिजे, जेणेकरून कारण आपल्याकडे आता दुसरा सर्वे असं सांगतो ICMRचा की आपल्याकडे जे वयोवृद्ध जे लोक आहेत जे 60च्या पलीकडे आहेत त्या लोकांमध्ये जवळपास 90% लोकांमध्ये प्रोटीनच्या कमतरतेमुळे त्यांना वारंवार थकवा जाणवतो. आणि विशेषतः स्त्रियांमध्ये म्हणजे 94% स्त्रियांमध्ये अशक्तपणा येण्याचं प्रमाण हे खूप मोठं प्रमाण आहे. आणि म्हणून मला माझा व्यवसाय जो आहे हा म्हणजे आम्ही काही मांसाहार जरी असला तरी आम्ही त्याला एक नोबल बिझनेस म्हणतो, आम्ही त्याला एक सेक्युलर बिझनेस आम्ही समजतो त्याला, कारण आम्ही प्रोटीन देतो लोकांना, प्रोटीनची विक्री करतो असं आम्ही समजतो. आणि मी माझ्या कुक्कुटपालन व्यवसाय संदर्भात मला त्याचा अभिमान पण वाटतो की आम्ही देशासाठी एक चांगल्या दर्जाचं प्रोटीनची निर्मिती करतो. आम्ही मी MSc फिजिक्स केल्यानंतर माझ्या कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली. माझं गाव हे कळवणला एक छोटंसं गाव आहे ककाने म्हणून. आम्ही तिकडे 10वीपर्यंत दररोज एका बाजूने 3 किलोमीटर आणि दुसऱ्या बाजूने परतीला 3 किलोमीटर असं 6 किलोमीटर रोज पायी शाळेत जायचो आम्ही. आमच्याकडे 10वीपर्यंत चप्पल नव्हती, म्हणजे त्या पूर्ण शाळेमध्ये कोणत्याच विद्यार्थ्याला चप्पल नव्हते, असं काय मला एकट्यालाच नव्हती, तर कोणी सगळे बिगर चप्पलचे असायची. अशी आमची सगळी पार्श्वभूमी. आणि मी जेव्हा MSc फिजिक्स केला आणि गावाकडे जाऊन व्यवसाय करायचा ठरला तर पोल्ट्री व्यवसाय करायचा ठरला मी. तर कुठलाही व्यवसाय करताना काहीतरी इकोसिस्टम पाहिजे. आज तुम्हाला बिल्डर व्हायचं असेल तर त्यासाठी एक प्लॉट पाहिजे. तर आज प्लॉट दाखवणारे अनेक एजंट आहेत, अनेक लेआउट्स आहेत, आहे का नाही. तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर चांगले आर्किटेक्ट आहेत त्याच्यामध्ये. नाशिक महापालिकेमध्ये त्याचे आराखडे मंजूर करणारी व्यवस्था आहे तिथे.
तुम्हाला चांगले कॉन्ट्रॅक्टर्स पाहिजे बांधकामासाठी तर ते सुद्धा उपलब्ध आहेत. एका बाजूला तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर मार्केटिंगसाठी लागणारे अनेक एजन्सी पण आहेत. म्हणजे एक इकोसिस्टम आहे. पण मी जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा आमच्या कुक्कुटपालन व्यवसाय, कारण ही ब्रॉयलर इंडस्ट्री ही हायब्रिड इंडस्ट्री असल्यामुळे हिच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं इकोसिस्टम नव्हतं. त्याच्या आधी आपल्याकडे जे काही थोडेफार देशी कोंबड्या घरोघर आपण सांभाळायचो अशा पद्धतीचं फार्मिंग होतं. अशी काही इकोसिस्टम नव्हती की जिथं 10,000 पक्षी किंवा लाखभर पक्ष्याची निर्मिती होईल आणि त्याची विक्री होईल. असं इकोसिस्टम नसताना मी ह्या व्यवसायामध्ये प्रवेश केला. मी मुळातच कुठल्याही व्यवसायात प्रवेश करायचा असेल तर आपल्याला तो व्यवसाय आवडला पाहिजे. आवड नसेल तर तो व्यवसायामध्ये माणूस टिकत नाही. दुसरं जो तुम्ही जो व्यवसाय करतायत, जे प्रॉडक्ट तयार करणार आहेत त्या प्रॉडक्टला मागणी पाहिजे. आणि तिसरं आवड आहे, प्रॉडक्टला मागणी आहे आणि त्यातनं तुम्हाला प्रॉफिट पण जनरेट व्हायला पाहिजे, नफा पण मिळाला पाहिजे, पैसा पण मिळाला पाहिजे. आणि मी जेव्हा पोल्ट्री व्यवसाय मिळाला तेव्हा आम्हाला असं वाटलं का हा ग्रोईंग बिझनेस असेल, भारताचं पुढं भविष्य चांगलं असेल, म्हणून आम्ही ह्या व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. मी आता ह्या व्यवसायासाठी मी जेव्हा कॉलेजला होतो इकडे तेव्हा आम्ही नाशिकला इकडे नाशिकला असताना आम्ही सातपूरला एक कुक्कुटपालन केंद्र आहे. त्या कुक्कुटपालन केंद्रामध्ये मी एक 7 दिवसाचा कोर्स केला होता त्यावेळेस BSc दुसऱ्या वर्षीला असताना. आणि म्हणून मला त्यावेळेस वाटलं का आपण पोल्ट्री व्यवसायामध्ये यावं. जेव्हा मी घरी गेलो MSc झाल्यानंतर वडिलांना सांगितलं की मला कुक्कुटपालन व्यवसाय चालू करायचा आहे. वडील म्हणे आपल्या कुटुंबात कोणी व्यवसाय केला आहे का, धंदा केला आहे का म्हणे. आपण एक तर शेती करणारे माणसं किंवा थोडेफार आता नोकरी करायला लागलेत म्हणे. आपण पहिले तू शिकून घे आणि शिकला का नोकरी मिळाली की छोकरी पण मिळेल म्हणे, जरा सोपं होतं काम. तर मग मी आधी MSc केलं, पण एक चळवळ्या स्वभाव असल्यामुळे मला नोकरी करणं मला असं माझं काही माझ्या मनामध्ये येत नव्हतं. मला जरी वडिलांना सांगितलं तर मी म्हटलं मी माझं काहीतरी व्यवसाय निवडेल. वडिलांना म्हटलं मला जमीन द्या, घरची जमीन आहे, तिथे मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करतो. वडील मला म्हटले आपलं एकत्रित कुटुंब आहे, असं एखाद्या मुलाला असं काही 2 एकर जमीन किंवा 1 एकर जागा अशी द्यायची पद्धत नाही आपल्याकडे. जेव्हा आपलं फॅमिलीचं डिवायडेशन होईल तेव्हा तुला जमीन देता येईल. मग त्यावेळेस मी कळवण तालुका औद्योगिक वसाहत आहे त्या MIDCमध्ये मी पहिला प्लॉट घेतला आणि तिथे मी पोल्ट्री चालू केली. मला वाटतं मी महाराष्ट्रातला असा पहिला व्यक्ती असेल की पोल्ट्री शेतात पाहिजे तर त्याची माझी पोल्ट्री MIDCमध्ये होती. MIDCमध्ये खरं म्हणजे फॅक्टरी असायला पाहिजे, तिथे पोल्ट्री टाकले आम्ही. लोक सुरुवातीला त्या पोल्ट्री फार्मला खुराडा म्हणायचे माझ्या पोल्ट्री फार्मला. नंतर लोक काही दिवसांनी चांगलं दिसायला लागलं तर लोक म्हणे हे पोल्ट्री शेड आहेत. नंतर काही दिवसांनी ते आमच्या पोल्ट्री शेडला कोंबड कारखाना म्हणायला लागले, कारण तो MIDCत होता. असा हा पोल्ट्रीतला बदल होत गेला. सुरुवातीला पैसे नव्हतेत, मग आम्ही काही बँकेकडनं पैसे घेतले. बँका सुरुवातीला पैसे देत नव्हता तर मी विविध कार्यकारी संस्था आहे आमच्या गावची तिच्याकडनं पैसे घेतलेत आम्ही. नंतर म्हणजे पैसे उभे करण्याचे माध्यम कसे असतात, एक बँक असते, दुसरं तुम्ही तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सकडनं घेऊ शकता, तिसरं माध्यम आहे आपण आपले जे सप्लायर आहेत, जे आपले क्रेडिटर्स आहेत त्यांच्याकडनं 1 महिन्याचं 2 महिन्याचं 3 महिन्याचं आपण असं क्रेडिट घेऊन पण आपले फंड्स उभे करू शकतात. असा मी सुरुवातीला थोडं बँकेचे पैसे घेतले, थोडेसे फ्रेंड्स रिलेटिव्हचे पैसे घेतलेत आणि काही सप्लायरचे पण सुरुवातीला पैसे वापरले. पण नंतर लक्षात आलं मी जेव्हा उधारीत मटेरियल घेत होतो तर मला एकतर काय होतं, सप्लायर्स माझ्याकडे मर्यादित राहिले. मला जो उधारीत देईल त्याच्याकडनंच घेणं मला भाग होतं. दुसरं उधारीत असल्यामुळे मला त्याला प्रीमियम रेट द्यावा लागत होता. हे मला पहिल्या 4-6 महिन्यामध्येच लक्षात आलं मला ते. त्याच्यामुळे मग मी जसा माझ्याकडे कंपनीमध्ये प्रॉफिट आला तर नॉर्मली काय करतात आपण मराठी माणसं किंवा सर्वसामान्य माणूस कोणी असेल तर तो त्याचा नफा पहिल्यांदा फ्लॅट घेईल, बंगलो करेल, गाडी करेल, सहलीला जाईल, परदेशात सहलीला जाईल. म्हणजे आपण पहिल्यांदा माझ्या दृष्टीने हे सगळं घर किंवा गाडी आहे ना, हे उद्योजकाच्या सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये हे लक्झरी आहे. हे लक्झरीसाठी आपला नफा खर्च करू नये. आपण जो आपला नफा मिळाला असेल हे पहिले सुरुवातीचे 8-10 वर्ष आपण हा सातत्याने आपल्याच व्यवसायात गुंतवणूक केला पाहिजे. आणि मी हे अवलंबलं. मी सुरुवातीला माझा जो काही नफा आला तो मी माझ्या व्यवसायात गुंतवत गेलो. माझ्याकडे थोडंसं सरप्लस मनी झाले. मी ताबडतोब माझा जो परचेस होता तो मी कॅशमध्ये चालू केला. मी कॅशमध्ये परचेस चालू केल्यामुळे मी माझा सेल पण जो होता, माझा कोंबडीचा सेल होता तो पण मी कॅशमध्ये केला. कारण तुम्ही जर नुसतंच परचेस कॅशमध्ये केला आणि सेल जर तुम्ही उधारीत केला तर तुम्ही कॅश परचेससाठी पैसे कुठून आणणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही कॅश बाईंग करता त्यावेळेस तुमचं सेलिंग पण हे कॅशमध्ये पाहिजे.
मी जेव्हा मला वाचनाचा छंद आहे, जेव्हा मी मारुती मोटरचं एक्झाम्पल वाचलं. मारुती मोटर्स तुम्हाला माहिती असेल की जेव्हा त्यांनी भारतामध्ये सर्वात स्वस्त कार्स, माझ्या हिशोबाने मला वाटतं 90च्या दशकामध्ये त्यांनी साहेब पहिल्या कार्स आणल्या त्यांनी. तर तेव्हा प्रीमियर पद्मिनी किंवा अँबॅसिडर गाड्या ह्या तशा प्रीमियम आणि महागड्या गाड्या होत्या. मारुतीने भारतीय रस्त्यांसाठी म्हणजे मध्यमवर्गीयांची गाडी किंवा गरिबाची गाडी अशी म्हणून मारुती गाडीची लॉन्च केली होती त्यावेळेस इंदिरा गांधींनी. तर त्या गाडीचं मॉडेल मी जेव्हा अभ्यासलं तर त्यावेळेस मला असं आढळून आलं की महिंद्रा त्यावेळेस होते, टाटा मोटर्स होते, मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या त्यावेळेस, प्रीमियर होत्या. तर ह्या कंपन्यांचे कारखाने, समजा आता महिंद्राचा कारखाना नाशिकला आहे, तर त्याला लागणारे सुटे भाग करणारे जे काही त्यांचे ॲन्सिलरी युनिट होते, वेंडर्स होते, ते कोणतरी चाकणला होतं, कोणी पुण्याला होतं, कोणी मुंबईला होतं, कोणी नागपूरला होतं. तिकडनं ते सगळे वेंडर्स आणायचे. आता नागपूरहून मटेरियल नाशिकला आणणं, नाशिकहून ते मटेरियल्स नाशिकला घेणं, ते स्टोअर करणं, ती ही सगळी जी प्रक्रिया होती ही सगळी 2-2, 3-3 महिने लागायची. त्यामुळे ह्या मोठ्या कंपन्या सगळं त्यावेळेस उधारीत वेंडर्सकडनं मटेरियल घेत होते, त्यांचे स्पेअर पार्ट उधारीत घेत होते. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे, आता जो उधारीत देतो तो त्याचं बँकेचं इंटरेस्ट किंवा त्याचा सगळ्या गोष्टी जोडूनच पुढे उधारीत देणार. त्याच्यामुळे त्यावेळी महिंद्रा किंवा टाटाच्या मोटर्स ह्या ज्या होत्या, गाड्या ज्या होत्या, ह्या महाग गाड्या होत्या. मग मारुतीने असं वेगळं काय केलं की त्याने ही एवढी स्वस्त मोटर बनवली. तर मारुतीने सर्वात पहिल्यांदा मॉडेल काय आणलं की त्यांनी जेव्हा गुडगावला प्लॅन टाकला, त्या गुडगावमध्ये त्यांनी त्यांची असेंब्ली लाईन जिथे होते, मेन प्लॅन्ट जिथे होता, त्याच्या शेजारीच त्यांनी त्यांचे वेंडर्स आणि ॲन्सरली युनिट्सला जागा दिली, त्यांना जागा घ्यायला सांगितली. म्हणजे त्यांचा लॉजिस्टिकचा जो खर्च होता तो त्यांनी कमी करून टाकला. दुसरं, त्यांनी 2 प्रकारच्या विंडो चालू केल्या, 2 प्रकारच्या खिडक्या चालू केल्या. म्हणजे ज्या त्यांचे कॉम्पिटिटर जे होते, जे उधारीत मटेरियल घेत होते, 3 महिने, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी पैसे देत होते, तर मारुती मोटर्सने काय केलं, एका बाजूला तुम्ही आमचे स्पेअर पार्ट्स द्या आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही आमचे पैसे, लगेच तुमचे पैसे घेऊन जा. म्हणून मारुती मोटर ही चिपेस्ट कार बनली. म्हणून आपण जे परदेशामध्ये म्हणतात, आपल्याकडे अजून ते म्हणत नाही, पण कॅश इज अ किंग. तर हे मारुती मोटर हे आपल्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि मी मारुती मोटर्सलाच आदर्श मानून मी माझ्या व्यवसायामध्ये तेव्हापासून कॅश परचेस आणि कॅश सेल हे मॉडेल मी अवलंब करायला सुरुवात केली. कुठल्याही व्यवसायामध्ये निगोशिएशन हे मोठं स्किल आहे. आपण सर्वसामान्य माणसं निगोशिएशन करायला, आपण भाव करायला घाबरतो. मी सुरुवातीला जेव्हा जायचो माझ्या पत्नीबरोबर, वैशालीबरोबर भाजीपाला वगैरे घ्यायला कधीतरी जायचो. भाज्याची मला काही खूप एवढी माहिती नाही, मी आपला पिशू धरायचो पाठीमागे. तर ती मेथीची भाजी घेताना, बटाटे घेताना तर ती भाव करायची. मला विशेष वाटायचं की 10 रुपयाचे 20 रुपयाच्या गोष्टीमध्ये आपण 1 रुपयाचे भाव तू का करतेस भाव असं. तर मला तिथून निगोशिएशन बघायला मिळालं की स्त्रिया अगदी छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी काटकसर करण्याचा स्वभाव त्यांचा ठाई दिसतो. आणि हा स्वभाव एका दिवसात येत नाही. व्यवसायामध्ये पण आपण काटकसर किंवा भाव करणे, निगोशिएशन करणे, म्हणजे लोक नेहमी असं विचार करतात का मी माझं प्रॉडक्ट विकेल आणि त्या प्रॉडक्टवरती मी नफा कमवेल. मी असं म्हणेल, प्रॉडक्ट विकून नफा मिळेल हा तर तुमचा आहेच, पण तुम्ही परचेस किंवा सेल करताना जेवढं चांगलं निगोशिएटर व्हाल, जेवढं जास्त निगोशिएशन कराल, हे सुद्धा एक तुमचं चांगलं एक प्रॉफिट सेंटर बनू शकतो. आणि आमच्या व्यवसायामध्ये मग आम्ही काय केलं, सर्वात महत्त्वाचं, मग जसं आम्हाला आमच्या टोटल पोल्ट्री व्यवसायामध्ये एक कोंबडी बनवण्यासाठी 70 ते 75% वाटा आमचा हा खाद्याचा आहे. मग आम्ही त्यासाठी काय केलं, तर खाद्यामध्ये परत त्याच्यामध्ये बघितलं तर मका आणि सोयाबीन हे 2 मुख्य घटक आहेत, ज्याचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास 80 ते 85% आहे. मग आम्ही आधी व्यापाऱ्याकडे उधारीत मका घेत होतो, तो आम्ही कॅशवरती आणला. पण नंतर लक्षात आलं का आपण तर आपला बांधावरचा व्यवसाय, आपल्या अवतीभोवती एवढा मका पिकतोय, मग आपण डायरेक्ट का मका घेऊ नये, आपण मध्यस्थमार्फत मका घेतोय, तो शेवटी काहीतरी नफा घेऊन मगच आपल्याला देणार. आम्ही थेट आमचं स्वतःचं मका खरेदी केंद्र चालू केलं त्यावेळेस आम्ही, म्हणजे कोणी मिडलमॅनमध्ये नाही. त्याच्यामुळे काय झालं, मिडलमॅनमुळे शेतकऱ्याला रेट चांगला मिळायला लागला, कारण त्याला त्यावेळेस आडत कमिशन हे शेतकऱ्याकडनं वसूल केली जात होती. आम्ही आडत आणि हे जे काही कमिशन होतं हे सगळं पहिल्या दिवसापासून आम्ही शून्य करून टाकलं, कारण मी यावर शेतकऱ्याचा मुलगा होतो. ह्या आडत आणि ह्या सगळ्या वसुलींमध्ये कसं पिळलं जातं हे मी लहानपणापासून, आमचे वडील शेतकरी संघटनेचे नेते होते, चळवळीचे कार्यकर्ते होते, त्यांच्या सारख्या बोलण्यामध्ये त्यांच्यात ही तळमळ मला दिसायची. मी पहिल्यांदा ह्या मॉडेलमधनं आमचं हे सगळं कमिशन सगळे काढून टाकले पहिल्यांदा. त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळायला लागला, मला चांगला रेट मिळायला लागला व्यापाऱ्यांपेक्षा. हे आम्ही मक्यासाठी केलं. मग जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपल्याला मका मोठ्या प्रमाणात लागतो आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला बारदान मोठं लागतं आहे. आपण हे बारदान, मग त्यासाठी हमाली पण लागते.
मग आता या बारदांचा खर्च आहे, हमालीचा खर्च आहे. तर आम्ही हे टाळण्यासाठी मग आम्ही जेव्हा परदेशात गेलो, जेव्हा काही फीड प्लांट्स पाहिले, तर तिथे मोठे मोठे सायलोज लावलेले होतो. जसं आपल्याकडे सगळ्या महिला घरी वर्षभराचा बाजार करतात, गहू किंवा तांदूळ, आणि कोट्या भरून ठेवतात, तशा त्या मोठ्या कोट्या आमच्या फीड प्लांटसाठी अशा मोठ्या कोट्या येतात परदेशातून. तर अशा आम्ही मोठ्या कोट्या, मोठे सायलोज आम्ही आणले. त्याच्यामुळे आमचं काय झालं, बारदांचा खर्च वाचला, त्याच्यामुळे आमचा हमालीचा खर्च वाचला. मग आमचं दुसरं रॉ मटेरियल मेन होतं सोयाबीन, की ज्याच्यामध्ये आम्ही आता 4 वर्षापूर्वी आम्ही स्वतःचं शेतकऱ्यांकडून सोयाबीन घेतो, स्वतः आम्ही प्रोसेस करतो, सोया मिल आम्ही स्वतः वापरतो, ऑइल बाजारामध्ये विकतो आम्ही. असं थोडक्यात काय केलं आम्ही, की आमच्या व्यवसायामध्ये आम्ही वेगवेगळी प्रॉफिट सेंटर बनवली. म्हणजे आपला जो परचेस होता, वेगवेगळे रॉ मटेरियलचा परचेस, तो आम्ही वेगवेगळे डिव्हिजन केला त्याला. मका वेगळा, सोया वेगळा, असं आपण प्रत्येक व्यवसायामध्ये आपण करू शकतो. म्हणजे आपल्याकडे हे मी माझं मॉडेल सांगितलं, पण आपल्या प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये आपल्याला अशी वेगवेगळी प्रॉफिट सेंटर करू शकतो, किंवा त्याला आपण कॉस्ट सेंटर म्हणू आपण त्याला. अशी वेगवेगळी कॉस्ट सेंटर जर केले आपण, तर आपल्याला याच्यातनं आपल्याला खूप सारं रेव्हेन्यू किंवा प्रॉफिट जनरेट करता येतो. मग पुढे जाऊन आम्ही जसं मका सोयाबीन प्रोसेसिंग केलं आम्ही, मग पुढे आम्हाला लक्षात आलं का लोक म्हणतात की नाही चिकन, टेंडर चिकन मिळत नाही, चिकन चुई लागतं, दातात अडकतं. तर मग आम्ही, माझी मुलगी इथे बसलेली आहे, तिने इंग्लंडला ती शिकली. मला म्हटली पप्पा मला तुमच्या बिझनेसमध्ये यायचं, पण तुमच्या बिझनेसमध्ये मला रिटेल स्टोअर्स करायचे. नाशिकमध्ये जी स्टोअर्स आहेत ती खूप अशी स्वच्छ स्टोअर्स नाहीत अशी, सर्वांना माहिती आहे. त्याने आमच्या सगळ्या स्टोअर्सला खूप ॲप्रिशिएट पण केलेलं आहे. तर आपल्याकडे सगळं ते तिकडे असं ठोकळा ठेवलेला, ती नंतर सगळं ते चिकनचं सगळं असं सगळा पसारा पडलेला. ते चिकन खायला जरी आवडतं, पण त्याची जी प्रक्रिया आहे, खरेदी करायची प्रक्रिया आहे, त्या दुकानात जायची प्रक्रिया आहे, ती तशी खूप पाहण्यासारखी नाही आहे. ती आल्यानंतर मला म्हटलं की मला आईस्क्रीम पार्लरसारखे काही स्टोअर्स करायचे आहेत. तर आम्ही पहिल्यांदा नाशिकमध्ये स्वच्छ स्टोअर्स चालू केले. आणि पूर्वी रविवार म्हटलं की बाबा कुठे गेले, तर भाजी घ्यायला गेले, भाजी चिकन घ्यायला गेलं, त्याला आपण भाजी म्हणायचो. काळी पिशवी आली म्हणजे भाजी आली असं आपण समजायचो. तर आम्ही नाशकात पहिल्यांदा पांढऱ्या पिशवीमध्ये आम्ही हे सगळं चिकन द्यायला सुरुवात केली. आणि हे माझ्या मुलीचं मला ह्या सगळ्या व्यासपीठावर कौतुक करावं असं वाटतं, ती पण इथे आहे. तर आपण आपल्या व्यवसायामध्ये अशी वेगवेगळी कॉस्ट सेंटर बनवली पाहिजे. त्या कॉस्ट सेंटरवरती तुम्ही रोज त्याच्यावरती काम करायला पाहिजे. आता आजच्या व्याख्यानामध्ये मी कुक्कुटपालनाविषयी ठेवलेले नाही, फक्त माझ्या काही ज्या थेरीज, माझ्या काही ज्या गोष्टी कुठल्याही यशस्वी व्यवसायामध्ये असतात ते थेरीज मी तुम्हाला सांगते. व्यवसायाविषयी मी जास्त काही इथे बोलत नाही. मी व्यवसाय म्हटला का आपल्याकडे रिस्क असते सर्वात महत्त्वाचं. तर आपल्याला व्यवसाय म्हटलं की रिस्क नको असते, कारण आपला स्वभाव, आपण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेलं असतो, नोकरी केलेली असते. जसं आपल्याकडे म्हणतात नेहमी, नोकरीला चिटकला असं म्हणतो आपण, आणि धंद्यामध्ये पडला म्हणतो. आता हे दोन शब्द अर्थामध्येच आहे की चिटकला आणि पडला. धंद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आपला असं की त्याच्यामध्ये रिस्क आहे. जेव्हा तुम्ही बिझनेस अँड रिस्क हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे जेव्हा तुम्ही व्यवसायात येतात त्यावेळेस तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा मी कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आलो तेव्हा मला लक्षात आलं की 4-6 महिन्यामध्ये माझ्या व्यवसायामध्ये आता खूप सारे अपडाऊन आहेत, खूप सारे अपडाऊन आहेत. हे मला जेव्हा लक्षात आलं, मग तेव्हा मला रिझर्व अँड सरप्लस हा शब्द मी पुस्तकात, कॉमर्सच्या पुस्तकात वाचलेला होता. तर मला तेव्हा त्याचं महत्त्व कळालं का हा रिझर्व अँड सरप्लस, आमचे CA पण इथे बसलेले आहेत, तर त्याच्याकडनं मी जेव्हा मी रिझर्व सरप्लस समजून घेतलं तर ते म्हणतात हा असा कुठेतरी जमीन घेतला आहे, त्याच्यात टाकलेला पैसा नव्हे, हा तुमच्या खात्यामध्ये म्हणजे लिक्विड पाहिजे, लिक्विड पैसा पाहिजे. किंवा तुमचा जो रॉ मटेरियल तुम्ही घेतात, काही बफर रॉ मटेरियल तुम्ही घेऊन ठेवलं तर त्याच्यामध्ये हा पैसा पाहिजे. जेव्हा केव्हा तुमच्याकडे कॅश फ्लो कमी होईल त्यावेळेस तुम्हाला हा पैसा वापरता आला पाहिजे तुमचा बिझनेस मॅनेजमेंटसाठी. हे त्यावेळी तर पहिल्यांदा आम्ही हे कॅश रिझर्व शिकलो आम्ही. कारण जसा आमच्याकडे प्रॉफिट आला तर तो प्रॉफिट मी म्हटलं ना का आम्ही तो आमच्या व्यवसायातच आम्ही गुंतवून ठेवला. रिस्क, मी जेव्हा पहिली माझी मारुती व्हॅन गाडी घेतली तेव्हा मी स्वतः गाडी चालायचो. एकदा मी माझ्या कळवणून येताना वणीच्या आसपास माझी एक गाडी पंक्चर झाली आणि घराजवळ, मग मला ते पंक्चर तेव्हा काढता येईन, नव्यानंच गाडी घेतली होती. मग मी त्या शेतकऱ्याला, तो शेतकरी आला, मला मदत करू का? मग बाबा करा मला मदत, कारण मला टायर पंक्चर काढता येत नाही. तर त्याने ऑलरेडी, तो शेतकरी होता तो पंक्चर टायर दुकानावरती त्याने आधी काम केलेलं होतं म्हणून त्याला पंक्चर काढता येत होतं. त्याने मला ते टायरचं पंक्चर काढून दिलं, म्हणजे स्टेपनी लावून दिली त्याला, आणि आता म्हणे गाडी घेऊन जा म्हणे तुम्ही, आता कुठेतरी पुढे जाऊन पंक्चर काढून घ्या तुम्ही स्टेपनी टायरचं.
मला म्हणे ते पाहिलं ना टायर कसं काढायचं लावलं असं. मी म्हटलं हो पाहिलं. पण मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला जाणवलं मी टायरचं त्यांनी जेव्हा खोललं आणि लावलं त्या प्रक्रियेमध्ये मी फक्त पाहत होतो, मी फक्त दर्शक होतो, मी त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो. मग मला मला स्वतःला संकोच वाटला, लाज वाटली की आपण नुसतं आपण त्या शेतकऱ्याने आपल्याला त्या माणसाने आपल्याला टायर खोलून दिलं लावून दिलं त्या प्रक्रियेमध्ये आपण इन्व्हॉल्व झालो नाही. एक दिवशी रविवारी सुट्टीच्या दिवशी मी माझा जॅक काढला आणि ते टायर खोलायला घेतलं तर मला जवळजवळ 1 ते सव्वा तास लागला मला. मग मला कळालं का गाडी घेताना आपल्याला गाडी चालवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं पंक्चर झाली गाडी ती पण काढणं महत्त्वाचं आहे. मग दुसरा लेसन त्या गाडीपासून मला असं मिळाला, जसं आता अलीकडे सगळ्या गाड्यांमध्ये आपल्याला वेगवेगळे ते बलून्स येतात, म्हणजे काही ॲक्सिडेंट झाला तर आपण जरी बलून्स आहेत म्हणून आपण इन्शुरन्स घेणं थांबवलं का? आपण गाडीचा तर पूर्ण इन्शुरन्स घेतोच, आपण आपला स्वतःचा पण इन्शुरन्स घेतो आपण, आणि वरून आपण थर्ड पार्टी पण इन्शुरन्स घेतो. उद्या तिसऱ्याला काही डॅमेज झालं तर त्याचा पण इन्शुरन्स घेतो. म्हणजे आपण गाडी घेताना पंक्चर काढणं शिकलं पाहिजे, त्याचं इन्शुरन्स घेणं शिकलं पाहिजे, हे शिकलो आपण. तसं कुठल्याही व्यवसायामध्ये आताना आपल्याला याच्यामध्ये रिस्क आहे आणि त्या रिस्कला आपल्याला कवर करता येतं. त्याचं रिस्क मॅनेजमेंटची एक थेअरी असते, हे आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला. आणि हे जेव्हा मी आमच्या कुक्कुटपालन व्यवसायात आलो तेव्हा आमचा व्यवसाय तर हा खूप जास्त रिस्क आहे. अगदी आम्ही त्याला पेरिशेबल बिझनेस म्हणतो. म्हणजे आमच्याकडे अजूनही गमतीने म्हणतात, एखाद्याची हाऊस फेडायची असेल, ते आपल्या ग्रामीण भागात आमच्याकडे म्हणतात जिरवायचे असेल तर त्याला पोल्ट्री फार्म टाकून द्या असं म्हणतात आमच्याकडे. रिस्क बिझनेस आहे. तर ह्या रिस्क बिझनेसमध्ये आम्ही मॅनेजमेंट अनुभवाने शिकत गेलो आम्ही. प्रत्येक व्यवसायामध्ये वेगळ्या प्रकारचे रिस्क असतात. आपण व्यवसाय चालू करत असताना ते रिस्क मॅनेजमेंट अगदी पहिल्या दिवशीच किंवा आपल्या अनुभवाने लवकरात लवकर शिकून घेतलं पाहिजे आपण. आपल्याकडे त्यातले अपडाऊन जेव्हा येतात त्या अपडाऊनमध्ये नकारात्मक विचार येणं, निगेटिव्ह थिंकिंग येणं हे अगदी स्वाभाविक आहे. सुरुवातीच्या पहिल्या काळामध्ये माझ्याही मनामध्ये जेव्हा कोंबड्याचे दर कोसळायचे, नुकसान व्हायचं, कारण व्यवसाय म्हटला का नुसताच नफा मिळेल असं नाही, नफा आणि नुकसान एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो तेजी आणि मंदी जुळ्या बहिणी. तेजी तर कधीतरी मंदी पण येणार आहे आणि मंदी आली तर कधीतरी तेजी पण येणार आहे. 2 जुळ्या बहिणी आहेत त्या. त्यामुळे तेजीने उरळून जाऊ नये, मंदीने घाबरून पण जाऊ नये. आपण दोघं बंदींचं आपण स्वागत केलं पाहिजे. तर अशी निगेटिव्ह विचारामध्ये कधी कधी काय होतं की आपण व्यवसायाला दोष देतो, आपण नशिबाला दोष देतो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. जेव्हा 2006मध्ये बर्ड फ्लू आला, बर्ड फ्लू आल्यानंतर व्यवसायात प्रचंड नुकसान झालं. आम्ही 1 रुपयाने कोंबड्या विकल्या आम्ही. म्हणजे अगदी 1 रुपये वापरून काहीतरी नाही ते 1 रुपये तर देवा, तर तसं लोक 1 रुपये देऊन आमच्या कोंबड्या घेऊन गेले फक्त त्यावेळेस. मग त्यावेळेस आमचे बरेच मंडळी म्हटले की नुकसान झालं का आपल्याकडे मी त्याला भेटायला जाऊ, बघायला जाऊ. मग मला एखादा आजारी पेशंट कसे असतात तसे लोक मला बघायला यायचे त्यावेळेस. मग मला सुरुवातीला 1-2 दिवस बरं वाटलं, पण नंतर मला वाटलं अरे नुकसान माझं होते आणि मी दुसऱ्यातून बाहेर पडण्याचा विचार करून हे काय चालवलं आहे माझं. मी जरी घरी असलो त्यावेळेस तरी मी माझ्या पत्नीला सांगायचं की मी घरात नाही असं म्हणून सांग. मग मी अशा निगेटिव्ह लोकांपासून भेटायचं बोलायचं टाळलं. कारण मला लोक म्हणायचे पोटाला लागतं तरी किती, कशा एवढ्या लागवर कोंबड्या पाळल्या. म्हणजे ते नकारात्मक बोलणं होतं. मला ते त्याच्यात कदाचित त्यांचं आपुलकी असेल, चांगले पण असेल, पण मला ते व्यवसायात गेल्यानंतर अशा गोष्टी नाही चालत आपल्याला. दुसरं जेव्हा मग माझे अजून एक मित्र आले मला ते हात पाहायला घेऊन गेले. इकडे आमचे देवरे गुरुजी आहेत, रिस्पेक्टफुल आणि चांगलं त्यांचं नाव आहे ते नाशिकमध्ये. ते त्यांच्याकडे घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणे कुंडले तयार करून ठेवतो. पण रात्री मला झोपताना परत संकोच वाटला की आपण MSc फिजिक्समध्ये केलेले आहे आणि आपण हात पाहायला घेऊन जातो आपण. म्हणजे आपण हाताला किंवा नशिबाला दोष देतो. आपण व्यवसाय आपण चालू केला, आपल्याच दमक पाहिजे, आपल्या हातामध्ये बळ पाहिजे आणि आपण हात दाखवतोय. दुसऱ्या दिवशी मी कुंडले घ्यायला गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला आलो आणि ऑफिसला मी माझं पूर्णच नवीन वर्किंग मी माझं सुरू केलं. त्याच दरम्यान आम्ही मग एका धुळ्याला आमचे एक सप्लायर होते, त्यांच्याकडे लग्न होतं, त्या लग्नासाठी गेलो आम्ही. आणि त्या लग्नामध्ये गेल्यानंतर आम्ही सगळे पोल्ट्री आम्ही सगळेच मित्र होते तिथे. आणि आमचे ते सगळे मंदीमुळे पडलेले चेहरे स्वाभाविक जेव्हा ताणतणाव येतो तेव्हा तुमच्या शरीरावर त्याचे रिफ्लेक्शन दिसतातच. आणि त्या ताणतणावामध्ये तिथे गेलो आम्ही. आणि तिथे जे वसंत शेठ अग्रवाल म्हणून जे आहेत तिथले, त्यांनी आम्हाला विचारलं की कसा व्यवसाय कसा चालला आहे. आता सध्या तर एकदम मंदीमध्ये नुकसान प्रचंड होतं आहे, म्हणजे मग आता काय करणार.
म्हटलं आता काय करणार, आता प्रोडक्शन कमी करणार किंवा थोडासा अजून जास्त कमी करणार, मग काय करणार म्हणे, मग तुमचं नुकसान कसं भरून निघेल म्हणे. म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा म्हणे, धंदे का नुकसान धंदे में भर के मिलेगा म्हणे. धंदा बंद करणं हे काही सोल्युशन नाही. हा लेसन आम्हाला त्या दिवशी त्या लग्नाच्या कार्यक्रमातून मिळाला आणि ठरलं की आपण आपलं प्रोडक्शन कमी नाही करायचं, आपलं प्रोडक्शन जेवढं आहे तेवढं मेंटेन करायचं आपण. आणि मग आम्ही प्रोडक्शन चालू ठेवलं. येता अवकाश 2-3 महिन्यानंतर ते बर्ड फ्लूच्या ज्या काही बातम्या होत्या, तर आपल्याकडे मीडिया आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीच्या बातम्या दाखवतो. त्यानंतर आपण युद्धाच्या बातम्या पाहिल्या, तेवढ्या अतिरंजित बातम्या, सेम आमच्या कोंबड्याच्या बातम्या अशा अतिरंजित असतात. आम्हा लोकांना विचारत नाही, कोण कुठून तरी बोलून जाऊन फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि छापतात. तर त्या दरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की लोक आता चिकन खात नाही, तर लोकांना परत चिकनकडे वळवलं पाहिजे. तर आम्ही सुरुवातीला मग कुठेतरी हॉटेलला जायचं ग्रुपने आणि मुद्दाम चिकनची मागणी करायची. हॉटेलला म्हणायचं नाही, सध्या बडकून आम्ही चिकन देत नाही. आम्हाला लक्षात आलं की आपल्याला लोकांमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे. आणि पहिल्यांदा आम्ही नाशिकमध्ये चिकन फेस्टिवल चालू केला. 2006 मध्ये चिकन फेस्टिवल घेतला आम्ही आणि लोकांच्या मनातली भीती दूर केली. आम्ही स्वतः चिकन खाऊन दाखवलं. त्यावेळेस आम्ही काही सेलिब्रिटी बोलवले, त्यांनी चिकन खाल्ला सगळ्यांच्या समक्ष आणि मग नाशिक शहरातली किमान ती भीती दूर केली. मीडियामध्ये त्याही बातम्या आल्या. तोच अनुभव जेव्हा करोना आला, त्या करोनामध्ये पण तसंच झालं की चिकन खाल्ल्याने करोना होतो, लोकांनी चिकन खाणं बंद केलं. तर त्या काळात सुद्धा आम्ही डोंगरी विद्यार्थी वसतिगृहामध्ये आम्ही मोठं चिकन फेस्टिवल केला. म्हणजे व्यवसायात या अशा अडचणी जेव्हा येतात तेव्हा लोकांचा जो समज आणि गैरसमज आपण दोघं दूर करण्याची पण जबाबदारी आपलीच आहे. म्हणजे थोडक्यात कुठली रिस्क असली तर ती रिस्कला कव्हर करता येतं, मॅनेजमेंट करता येतं असं मला म्हणायचं आहे. मला अजूनही सांगायचं आहे की आपण जेव्हा अशा ट्रेसमध्ये असतो आपण किंवा आपल्याला अडचणीत जेव्हा असतो आपण आपला व्यवसाय, त्यावेळेस आपण कोणासोबत राहतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मानसशास्त्र काय सांगतं की तुम्ही तुमचा दिवसभराचा किंवा आठवड्याभराचा तुमचा असे 5 लोक निवडा की ज्यांच्यासोबत जास्त वेळ जातो तुमचा. ते लोकांचे जे विचार असतील, ते जे बोलत असतील तेच तुमचे विचार असतील. 6वे तुम्ही असाल. म्हणजे 5चा ॲव्हरेज जो असाल तो तुम्ही 6वे असाल. त्यामुळे जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपण नेहमी सकारात्मक लोकांमध्ये राहायला पाहिजे, सकारात्मक गोष्टी वाचल्या पाहिजे, सकारात्मक अनेक व्हिडिओज असतात ते आपण पाहिले पाहिजे असं मला म्हणायचं. तिसरं मला सांगायचं आहे, कुठलाही व्यवसाय आपण चालू केला आणि ते काही वेटिंगसारखं पैसे देत राहील असं नाही. पहिले 5-6 वर्ष एखादा व्यवसाय वाढत राहतो, पैसे देत राहतो. 7-8 वर्ष अचानक काहीतरी दुसरा स्पर्धक येतो, दुसरं प्रॉडक्ट घेऊन येतो आणि आपण ते बदलत नाही. म्हणजे काळानुसार जे बदलायला पाहिजे, आपण टाईमनुसार जे चेंज व्हायला पाहिजे आपला बिझनेस, हे व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचं सूत्र आहे. आपण एखादी एजन्सी घेतली आणि ती चालून राहील असं नव्हे. तर टाईमनुसार जर आपण चेंज केलं तरच आपण काळाच्या अवघामध्ये पुढे राहू. आपण जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही टाईमनुसार आम्ही मक्याची सेंटर चालू केली, स्वतःचा आम्ही सोयाबीन प्लांट चालू केला. मग मला ते आपण जर तुम्ही बघितलं एक जाहिरात असते टाटाची स्टीलची बघा, खाली एक स्लोगन असतं त्यांचं, वी सेल स्टील आल्सो. तर मला गंमत वाटली, वी सेल स्टील आल्सो. आता टाटा स्टील हे स्टील विकणार तर दुसरं काय विकणार आहे, आम्ही स्टील पण विकतो असं त्याचं स्लोगन आहे. की स्टील कंपनी स्टीलच विकणार ना. पण जेव्हा त्याच्या खोलात गेलो, जेव्हा त्याचं बघितलं तर टाटा स्टील हे स्टीलपासनं अगदी टिकाऊ फावड्यापासून, ट्रॅक्टरपासून तर गाड्यांपासून असे हजारो प्रॉडक्ट बनवतात. म्हणून त्यांचं स्लोगन आहे वी सेल स्टील आल्सो. म्हणून आपल्या व्यवसायामध्ये आपण जेव्हा एखादं प्रॉडक्ट बनवतो, नुसतं एका प्रॉडक्टवरती डिपेंड नाही राहायला पाहिजे आपण. आमच्या व्यवसायात आम्ही म्हणतो डू नॉट कीप ऑल एग्स इन वन बास्केट. कारण एका बास्केटमध्ये अंडे ठेवले आणि ते बास्केट पडलं की फुटतं. म्हणून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट रेंज, मोठी प्रॉडक्ट रेंज केली पाहिजे. तुम्ही वेगवेगळे कॉस्ट सेंटर, वेगवेगळे प्रॉफिट सेंटर केले पाहिजे. किंवा आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही म्हणतो की बोरवेल आणि विहिरीमध्ये काय फरक आहे. तर बोरवेल आपण म्हणतो ना, रात्रीतून बोरवेल आटला असं म्हणतो, कारण त्याला एकच झरा असतो. विहीर कोणी म्हणतं का रात्रीतून आटली, कारण विहिरीला अनेक झरे असतात. विहीर आटायला अगदी कमी व्हायला 1-2 महिने 3 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणून आपले उत्पन्नाचे स्तोत्र किंवा आपली प्रॉडक्टची रेंज ही अशी विविध ठिकाणी पाहिजे. म्हणून आपल्याला त्याच्यातलं पण आपल्याला रिस्क थोडीशी आपल्याला कमी करता येईल. आपल्याला जेव्हा तुम्ही ताणतणावामध्ये असतात त्यावेळेस
तुम्हाला काही सवयी हे आधीपासून तुम्ही लावून घ्यायला पाहिजे. मी स्वतःला वाचनाची सवय कॉलेज काळापासून वाचनाची सवय होती. आता व्यवसायात आल्यामुळे तर मी अजून जास्त वाचनाचा माझा प्रयत्न असतो. जेव्हा वेळ मिळेल रोज अर्धा तास 2 तास आठवड्यातून 4 दिवस तर मी वाचत असतो. आता वाचन काय, आपण बरेचदा वाचन हे मनोरंजन म्हणून करत असतो, कोणाची आत्मकथा किंवा काहीतरी प्रेरणा मिळेल म्हणून वाचत असतो. तशाही प्रकारचं वाचन करावं. पण वाचन करत असताना त्यातले जे अनुभव आहेत, अनेक यशस्वी लोक, समजा आज मी माझ्या व्यवसायात यशस्वी, मी आज व्यासपीठावर होते. नाशिक जिल्ह्यात अनेक यशस्वी लोक असतील, पण ते इथे व्यासपीठावर काही कारण असतं की त्यांना ती संधी मिळाली नसेल. तर अशा वेळेस यशस्वी लोकांची जी चारित्र्य आहे तेव्हा वास्तव ती लोक आपल्याला भेटतात, त्याच्यामध्ये त्यांच्या अनुभव त्याच्यामध्ये शेअर करतात. त्यांनी केलेल्या चुका त्या पुस्तकांमध्ये मनमोकळेपणे ते सांगत असतात. ते त्यांचे फेल्युअर पण ते त्याच्यामध्ये सांगत असतात. ते त्याच्यामध्ये त्यामुळे पुस्तकं नुसते वाचण्याने ती एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये नुसतं यशच नाही मिळत आपल्याला, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही ट्रिक्स वापरलेले आहेत, अशा अनेक प्रकारच्या त्या ट्रिक्स त्या आपल्याला वाचनामधून मिळतात. त्यांच्या व्यवसायातले ट्रिक्स वेगळे असतील, पण त्यातल्या काही 1-2 ट्रिक्स आपल्या व्यवसायामध्ये कुठे ना कुठे नक्की आपल्याला अप्लाय करता येतात. त्यामुळे वाचन हे फार महत्त्वाचं आहे. दुसरं, व्यवसाय करत असताना आपण सातत्याने प्रवास करत राहायला पाहिजे. आपण सातत्याने नवीन लोकांना भेटत राहायला पाहिजे. मी जेव्हा माझा बेदाण्याचा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी पोल्ट्रीच्या आधी मी बेदाणा व्यवसाय करत होतो. तर मग आमचं बेदाण्याचं जे मंडी जी होती ती सगळी मुंबईला होती, आमची सगळी मंडी, आणि नंतर ती वाशिमला शिफ्ट झाली. तर जेव्हा मी मुंबईला जायला लागलो, सुरुवातीला मी गाडी घेऊन गेलो होतो, ते लक्षात आलं की मुंबईमध्ये ते लेन कटिंग चालत नाही, ठाई पोलीस आहेत. मग आम्ही ट्रेनने जायला लागलो, नाशिक पंचवटी एक्सप्रेसने जायला लागलो. त्यावेळेस पुढे लोकलने प्रवास करायला लागलो. मुंबईत गेल्यानंतर मुंबईमध्ये मला पहिल्यांदा लक्षात आलं, कारण मी तेव्हा कळवला राहत होतो. आमचं कळवून कसं शांततेचं गावामध्ये 10ला दुकानं सुरू होणार, संध्याकाळी 6ला बंद होणार, दुपारी 12 ते 2 विश्रांती. मुंबईत गेल्यानंतर ते 6 वाजून 1 मिनिटाची लोकल, 7 वाजून 13 मिनिटाची लोकल. हे काय आहे म्हणजे टाईम आणि पंक्च्युअलिटी, हे मुंबईने मला तिथे शिकवलं पहिल्यांदा. मुंबईला 6 वाजून 1 मिनिटाची लोकल 6 वाजून 2 मिनिटांनी येत नाही, ती त्याच वेळामध्ये येते ती. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रवास करतात तुम्हाला अशा प्रवासामध्ये, म्हणजे मुंबईने मला पंक्च्युअलिटी शिकवली, टाईम मॅनेजमेंट शिकवलं मला. मी जेव्हा साऊथला गेलो, कोइंबतूर आहे तिकडे आमच्या पोल्ट्रीच्या अभ्यासासाठी, तर महाराष्ट्रामध्ये पोल्ट्री 20 वर्षे उशिरा आले. साऊथमध्ये पोल्ट्री हैदराबादला त्या परिसरामध्ये 20-25 वर्षापूर्वी पोल्ट्री सुरू झाली. ती आमच्यापेक्षा खूप जास्त ऑर्गनाईज आहे. मी जेव्हा साऊथला गेलो, तिथल्या पोल्ट्री फार्म्स, तिथले फीड प्लांट्स, तिथली इंडस्ट्री बघितली, तेव्हा मला लक्षात आलं की आपण खूप पाठीमागे आहोत. आणि तिथे गेल्यानंतर मी तिथल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या मी इथे घेऊन आलो आणि मी त्या माझ्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट केल्या. म्हणजे प्रवास तुम्हाला अनेक गोष्टी शिकवत असतो. जेव्हा मी सुट्टीच्या निमित्ताने सहकुटुंब सिंगापूरमध्ये गेलो, तर सिंगापूरमध्ये मला स्मार्ट सिटी म्हणजे काय असते हे पहिल्यांदा तिथे बघायला मिळालं की स्मार्ट सिटी कशी असावी. जेव्हा मी श्रीलंकेसारख्या देशात गेलो, तर श्रीलंकेमध्ये आपल्यासारखंच काही खूप असा प्रगतशील देश नाही, इतका मोठा, आपलं सगळं डेव्हलप होतं आहे. तिथे जर स्वच्छता पाहिली आपण, तिथे ट्रॅफिक डिसिप्लिन पाहिली, तर ते आपल्याला आपण घेऊनच येतो काहीतरी. जेव्हा तुम्ही युरोपमध्ये प्रवास करता, मी जेव्हा युरोपमध्ये प्रवास केला तेव्हा मला लक्षात आलं की तिथे जेंडर इक्वॅलिटी आहे, म्हणजे स्त्री पुरुष समान आहे. तिथे सगळ्या रेस्टॉरंट्स असतील, एअरपोर्ट असेल, विमानाचे पायलट असतील, सगळ्या ठिकाणी स्त्रिया आणि पुरुष बरोबरीने काम करतात. ही युरोपमध्ये चित्र दिसलं मी. मग जेव्हा मी आलो तेव्हा माझ्या पत्नीने पण पाहिलं की तिथे स्त्रिया पण खांद्याला लावून काम करतात. ती पण माझ्या बरोबरीने कंपनीमध्ये ऑफिसमध्ये यायला लागली. त्याच्या आधी ती गृहिणी म्हणून होती. म्हणजे हा प्रवास जेव्हा तुम्ही करता, तर प्रवास हा काही नुसता फोटो काढणे मनोरंजन म्हणून नसतं, किंवा वाचन हे काही मनोरंजन म्हणून नव्हे. त्याच्यात तुम्हाला प्रवास आणि वाचनामधून तुम्हाला हे असे अनेक गोष्टी पहिलं तुम्हाला बघायला मिळतात, जे व्यक्ती जीवनामध्ये पण आपल्याला कामात येतात आणि व्यवसायामध्ये पण आपल्याला कामात येतात. ते शांत आणि व्यवसायामध्ये कसं शांत राहायला पाहिजे, संयमी राहायला पाहिजे आणि प्रसंगी तुम्ही अग्रेसिव्ह राहायला पाहिजे. आता अग्रेसिव्ह कुठे असलं पाहिजे आणि कुठे शांत संयम असलं पाहिजे याचं तुम्हाला इथे वाचनाने चिंतनाने येईल, किंवा तुम्ही केलेल्या चुकातून तुम्हाला ते सगळं शिकायला मिळतं आपल्याला. म्हणजे आपल्याला शांत संयमी राहायचं असेल तर आपल्याला शिडेबाबाचं मंत्र आहे ना, श्रद्धा आणि सबुरी. म्हणजे काय, जसं आता एखाद्या व्यवसायात आलो तर आता मी कोंबडीचं एक उदाहरण देतो. समजा एखादी कोंबडी आपण आणली आणि आपण वेगळ्या उद्देशासाठी ती कोंबडी आणलेली आहे, पण घरी सगळ्यांचं कोणा तरी मूड होतो की हिला कापून खावे, पार्टी करावी. तर काही लोक तसंही करतात, कोंबडी आणली 7-8 दिवस ठेवतात, तिची पार्टी करून टाकतात. त्याच्यात एखादा दुसरा कोण हुशार असला तर तो कोंबडी आणतो, तिचे अंडे येऊ देतो,
तिचे अंडे खात होतो, तो हुशार बनायचा. त्यातला जो अजून जास्त हुशार आहे किंवा विचारशील आहे तो काय करतो, ते कोंबडे आणतो, अंडे आणतो, ते अंडे उभवतो, त्याची पिल्लं करतो. तो ते पिल्लं करतो तर मला त्याच्याकडे खायला तर काहीच नाही, अंडे नाही पिल्लं पण नाही. तो काय करतो, परत अंडे, ते पिल्लं मोठे झालं परत अंडे देतात, परत पिल्लं देतात. असं तो 2-3 वर्ष वाट पाहतो. ज्याला म्हणतो पेशन्स म्हणजे हे कोंबडीचं सर्वात चांगलं उदाहरण आहे. 2-3 वर्ष जेव्हा तुम्ही अंडे पिल्लं आणि अशी निर्मिती करतात तेव्हाच वेथ निर्मिती होते, तेव्हा संपत्तीची पण निर्मिती होते. आता याच्यामध्ये स्वतःला संयमित करून फार महत्त्वाचं आहे. मनात आलं तर कोंबडी खाऊ पण टाकू शकतो, मनात आलं तर अंडी पण खाऊन टाकून येतात, मनात आलं तर एकदाच पिल्लं काढा आणि पिल्ले पण टाका, असेल करता येतं. पण वारंवार अंडे उभवणे, पिल्लं करणे हे शांत आणि संयमीचं काम आहे. म्हणून व्यवसायामध्ये आपण शांत संयमी राहायला पाहिजे. आपला सर्व फोकस आपला त्याच्यावर राहायला पाहिजे आपला. हा माझा व्याख्यानाचा दुसरा भाग होता. आता मी शेवटच्या भागाकडे वळतो. नाशिक आणि महाराष्ट्रामध्ये कुक्कुटपालन कसं आहे, नाशिकची ओळख जर म्हटली आपण तर नाशिक म्हणजे काय, मोक्षभूमी. मगाशी मी भाषणात सुरुवातीला म्हटलं, आधीपासून आपल्याकडे कुंभमेळा होतो, मोक्षासाठी सगळ्यांची श्राद्ध इथे होतात. तेव्हा नाशिकची ओळख ही प्राचीन ओळख जी आहे ती मोक्षभूमी म्हणून. जेव्हा नाशिकमध्ये ओझारा कारखाना आला तेव्हा नाशिकला मिगनगरी म्हणायला लागले लोक. मग पुढे जेव्हा कांद्याचं मोठं पीक व्हायला लागलं तेव्हा कांद्याची ओळख ही कांद्याचा जिल्हा म्हणून ओळख झाली नाशिकची. आणि नंतर आपल्या द्राक्षे आणि वायनरी आली म्हणून नाशिकची ओळख ही द्राक्षे आणि वायनरीची नगरी म्हणून झाली. आणि तुम्हाला सांगतो आमच्यासारख्या आता उद्योजकांमुळे आता नाशिकची एक नवीन ओळख झालेली आहे. नाशिक म्हणजे भारतातला सर्वात जास्त 2 नंबरच्या कोंबड्या बनवणारा जिल्हा असेल. याला पार्श्वभूमी असे की नाशिकचे शेतकरी जे आहेत, इथली जी शेतीवर बांधावर जे काम करणारे लोक आहेत ही खूप मेहनती आहेत, खूप कष्टाळू आहेत. हा एक महत्त्वाचा भाग आहे. नाशिकमध्ये पाऊस जो आहे साधारण 800-900 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे पोल्ट्री व्यवसायासाठी जे वर्षभर पाणी पाहिजे विहिरींना, ते पाण्याची उपलब्धता खूप चांगली आहे. इकडे आपल्याकडे रॉ मटेरियल खूप चांगलं आहे नाशिकमध्ये. जसं मका आणि सोयाबीन जे 2 मुख्य घटक आहेत ते नाशिक जिल्हा किंवा अवतीभोवती जिल्ह्यामध्ये सर्वत्र पिकतात. चौथी गोष्ट नाशिकमध्ये रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. माझ्या नाशिक जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी किंवा सुरतला जाण्यासाठी म्हणजे कुठलाही आपल्याला इथला माल जर विकायचा असेल तर त्यासाठी रोड कनेक्टिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. या कारणामुळे नाशिकमध्ये आता ही पोल्ट्रीची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. नुसता नाशिकचा जर विचार केला तर जवळपास 5 लाख शेतकरी मका आणि सोयाबीन बनवणारे शेतकरी ह्या व्यवसायावरती अवलंबून आहेत. आणि जवळपास 7,000 पोल्ट्री फार्म्स याच्यावरती प्रत्यक्ष याच्यावरती आहेत. म्हणजे आज जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 3 लाख लोकांना ह्या पोल्ट्री व्यवसायाने डायरेक्ट रोजगार दिलेला आहे आणि जवळपास 25 लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार दिलेला आहे. त्यामुळे ही कुक्कुटपालन काही नुसतं असं याच्यात नाही राहिलेलं, तर हे त्याला इंडस्ट्रीचं स्वरूप असं एक त्याला प्राप्त झालेलं आहे. मी जेव्हा गावाकडे गेलो, आता सुरुवातीला मला वाटत होतं का MIDCत आपण 5 वर्षानंतर वाटलं की MIDCत व्यवसाय करावा, नाशिक शहरात यावं, आपण तालुक्याच्या ठिकाणी यावं. पण वडील मगाशी म्हटल्याप्रमाणे वडील शेतकरी संघटनेचे एक चळवळी होते, त्यामुळे आमचे जन्मघडत तसेच झाले. मला वाटलं की आपण गावाकडेच राहावं, गावाकडेच काहीतरी व्यवसाय करावा. पण मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून मी नाशिकला आलो त्यावेळेस. पण माझ्या गावाची नाळ तशीच होती. मी पहिल्यांदा नाशिक शहर 11वीला जेव्हा आलो तेव्हा नाशिक शहर पाहिलं, 10वीपर्यंत मी नाशिक शहर पण पाहिलं गेलं. तोपर्यंत MIDC काय असते हे पण मी कधी पाहिलेलं नाही. पहिल्यांदा जेव्हा नाशिकला आलो तेव्हा सातपूरला आम्ही कधीतरी पायी जायचो तिथून कॉलेजला असताना, तेव्हा पहिल्यांदा MIDC किंवा फॅक्टरी आम्ही पाहिलेली आहे. आणि आज मला अभिमान वाटतो की मी माझ्या गावाकडे आज मी माझ्या स्वतःच्या 4-5 मोठ्या फॅक्टरीज मी उभ्या केलेल्या आहेत, ज्या मी MIDCमध्ये करू शकत होतो पण मी त्या गावाकडे उभ्या केलेल्या आहे. याचं प्रेरणा मला खरं म्हणजे माझ्या वडिलांपासून. आणि दुसरं मला वसंत वाटली मालाचा अनुभव मला सांगायचा आहे आणि मला मी त्याच्यानंतर मी थांबेल. मी 1990मध्ये जेव्हा पंचवटी महाविद्यालयामध्ये BSCला शिकायला होतो तेव्हा उन्हाळ्या शिफ्टिंगमध्ये तेव्हा काही TV नव्हतं, म्हणजे करमणुकीची फार काही साधनं नव्हती. त्याच्यामुळे आम्ही ह्या वसंत व्याख्यानमालेला मी तेव्हा यायचो. आणि मला त्यावेळेस 12वीला खूप कमी मार्क्स पडले. मला गरजेची इच्छा होती की मी मेडिकलला जावं, पण मार्क्स मिळाले नाही, त्यामुळे मला मेडिकलला प्रवेश घेता आला नाही. नाईलाजाने मी BSc फिजिक्सला प्रवेश घेतला.
आणि पहिलं वर्ष माझं असं थोडं निगेटिव्ह थिंकिंगमध्ये गेलं, कारण आपण 12वीला अभ्यास केला असता, चांगला अभ्यास केला असता तर आपण मेडिकलला राहिलो असतो, आपण कुठे आज आलो आहे. आणि ते असं सुट्टीमध्ये जेव्हा इथे व्याख्यानं द्यायचो, मला त्या व्याख्यानातून मला खूप प्रेरणा मिळाली. एकदा राकेश शर्मा जे आहेत आपले पहिले अंतराळवीर भारताचे, जे रशियाचे यानाने अंतराळात गेले होते, त्यांचं व्याख्यान ह्या पटांगणामध्ये होतं. सगळ्यात तर त्या पटांगणामध्ये इथं त्यांचं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानासाठी मी स्वतः उपस्थित होतो. तर त्यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्यांचा परिचय करून त्यांनी म्हटलं होतं का मी रशियाच्या यानाने अंतराळात जाऊन आलो, मी तिथे 3 दिवस राहिलो, सुखरूप आलो, त्यासाठी मी कशी तयारी केली, इकडे कशी तयारी केली, रशियात जाऊन कशी तयारी केली. आणि सर्वात शेवटी सांगितलं का मी BSc फिजिक्स झालेलं आहे. आणि मला फार बरं वाटलं की आपलं काही चुकलेलं नाही, आपण BSc फिजिक्स आहे, ते अंतराळात गेले तर आपण हे नक्कीच काहीतरी करू शकतो, अशी उमेद मला ह्या वसंत व्याख्यान मालाच्या या व्यासपीठावर मिळाली. तेव्हा आज मी जे काही आहे त्याच्यात या वसंत व्याख्यानमालाच्या राकेश शर्मांचं त्या एका वाक्यामुळे मी आज इथे, आणि याचा मला अभिमान वाटतो आपल्यासोबत शेअर करताना. शेवटचं सांगतो, आता व्यवसाय करत असताना कम्फर्ट झोन सोडला पाहिजे कधी पण, कारण व्यवसाय आणि रिस्क ही एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. त्यामुळे व्यवसाय म्हटलं की आपण कम्फर्ट राहू असं कधीच नाही, कधीतरी तुम्ही होणारच. नोकरीमध्ये असताना पण आता सारे नोकरीला आहेत किंवा अनेक आपल्यापैकी नोकरीला असतील, आपण काही प्रत्येक ठिकाणी कम्फर्ट राहू, आपल्या मनासारखं होईल असं काही होत नाही. जशी मनासारखी बायको मिळत नाही तशी मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीसारखी आणि मनासारखे व्यवसाय मिळत नाही. त्यामुळे कम्फर्ट झोन आपण सोडला पाहिजे, रिस्क घ्यायला पाहिजे, धोके पत्करले पाहिजे. आपण धोके पत्करल्याशिवाय पुढे जाता येत नाही आपल्याला, सर्वात महत्त्वाचं. आणि सर्वात शेवटी सांगायचं आहे, व्यवहारी व्हायला पाहिजे माणसाने, कारण मराठी माणसे व्यवहार करण्यामध्ये, निगोशिएशन करण्यामध्ये खूप मागे पडतात. कधी कधी असं वाटतं की आपण 5-6 वर्ष ज्या पद्धतीने व्यवसाय केला, तो जर यशस्वी झाला, त्याला असं वाटतं की हाच यशाचा फॉर्म्युला आहे. पण 5-6 वर्षानंतर कधी कधी परिस्थिती बदललेली असते. त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस लवचिक व्हायला पाहिजे, तुम्ही स्वतःला मोल्ड करून घेतलं पाहिजे, तुम्ही स्वतःला बदलून घेतलं पाहिजे, तरच तुम्ही ह्या आजच्या स्पर्धेमध्ये बदलून राहाल. आधी किराणा दुकान, अनेक शेकडो वर्षे किराणा दुकान चालत होते आपल्याकडे, लहान किराणा दुकान होते, तालुक्याच्या ठिकाणी होती किंवा मोठ्या गल्लींमध्ये होती. पण जसं आपल्याकडे आता हे झाले, समजा आउटलेट्स आलेत, आपले सुपर मार्केट आले, तर बघा किराणाचं मार्केट आता कमी होत गेलं. सगळे आता लोक सुपर मार्केटमध्ये जायला लागले आपल्याकडे आता, बरोबर आहे का? सुपर मार्केटमध्ये जायला लागले. सुपर मार्केट सुरू होऊन आता 8-9 वर्ष झाली. ते 8-9 वर्ष होते तितक्यात आता झेप्टोसारखे लोक आले, त्यांचे स्वतःचे वेअरहाऊस आहेत, अगदी 5 मिनिटात 7 मिनिटात डिलिव्हरी देतात. म्हणजे काळ कसा बदलत चाललेला आहे. किराणावाले जर सुपर मार्केटमध्ये आले असतील, त्यांना आता झेप्टोसारखं परत काहीतरी करायला लागलं असतं. तर सातत्याने बदललं पाहिजे, सातत्याने लवचिक राहायला पाहिजे. काळानं बदल केलं तरच तुम्ही वर्षभर टिकून राहाल. आपल्याकडे मर्चंट आणि बिझनेसची पद्धत होती आपल्याकडे, म्हणजे काय, पेट्रोल पंपाची एजन्सी घेतली, हॉटेल टाकलं, किराणा दुकान टाकलं, कपड्याचं दुकान टाकलं, हे मर्चंट आणि बिझनेस आहे, ज्याला आपण व्यापार म्हणतो. त्याला व्यापार आणि पण तुम्ही जेव्हा व्यवसायमध्ये येता, 2 वेगवेगळे अर्थ आहेत. व्यापारमध्ये, बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही येता, तेव्हा तुम्ही काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रॉडक्ट पाहिजे. आज तुम्ही एखाद्या कंपनीचे वेंडर असाल तर हा व्यापार आहे, हा व्यवसाय नव्हे. कारण त्याच्यामध्ये त्या कंपनीवर डिपेंड आहे, तुमचं प्रॉडक्ट, तुमचं सप्लाय सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे. बिझनेसमध्ये आलं पाहिजे. बिझनेसमध्ये खूप सारं आपल्याकडे करण्यासारखं आहे. आपला देश ज्या पद्धतीने माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली वाढतो आहे, ज्या पद्धतीने आपलं 7-7.5% GDP चाललेलं आहे, अनेक अमर्यादित संधी, लहान बदल खूप होत असतात, खूप सारे बदल होत असतात, जे आपल्याला लक्षात येत नाही. कोणतरी केलं एखादं सक्सेस मॉडेल, का त्याचं कॉपी करायचं, तर नुसतं कॉपी करून नाही. मला कॉपी करणं गुन्हा नाही. जपानीज लोक नेहमी सांगतात की कॉपी करणं गुन्हा नाही, पण त्या कॉपीमध्ये काहीतरी मॉडिफाईड व्हर्जन पाहिजे. जपानमध्ये कॉपी चांगलं मानलं जातं, आपल्याकडे मात्र फक्त आपण कॉपी करतो, त्यात मॉडिफाय काहीच करत नाही आपण. त्यामुळे व्यवसाय करत असताना स्वतःचे विचार घेऊन या. शेतकरी कष्टपक्ष नेहमी म्हणायचे, तुम्ही जसे बोलतात तसंच तुम्ही काम करा. तुमचं उक्ती आणि कृती तुमची एक असली पाहिजे, तरच तुम्ही व्यवसायामध्ये वर्षानुवर्षे लिगसी तुम्ही पुढे देऊ शकता. अदरवाईज तुम्ही या व्यवसायात नाही राहू शकत, जर तुमच्याकडे जर उक्ती आणि कृती नसेल तर. एवढं बोलतो.
आपल्या प्रतिपुरी याचा प्रेरणा घेतली किंवा कोणाला कुक्कुटपालन व्यवसायात यायचं असेल तर मला मी आपल्या मार्गदर्शनासाठी मी किंवा माझ्या कंपनीचे कर्मचारी सदैव उपलब्ध आहेत आणि आजच्या व्याख्यानातून जर काही 5 उद्योजक 10 उद्योजक घडू शकले तर मला विशेष आनंद होईल. वसंत व्याख्यानमालासाठी मला माननीय श्रीकांतजी बेने आहेत, सारभ साहेब आहेत आणि त्यांची सगळी टीम DCP साहेब बसलेले आहेत. सगळ्यांचं मला बोलवलं, मला ही संधी दिली. तरी एक 30 वर्षापूर्वी मी ज्या व्याख्यानमालेचा श्रोता होतो ते आज मी त्या व्यासपीठावर होते. मला एक खूप अभिमान आणि आनंद यायचा. मी आपल्या सगळ्या व्याख्यानमालेच्या समितीचे आभार मानतो. एकंदरीत GDP-मध्ये आणि आपल्या परिसरात जे काही बदल घडत असतात त्यातून एक नवीन उद्योजकतेची प्रेरणा विकसित होत असते. असाच एक संदेश आदरणीय उद्धव आयरे साहेबांनी आपल्याला दिला. त्याचबरोबर त्यांनी पोषण आहार आणि पोषक आहार या विषयावर देखील व्याख्यानाच्या सुरुवातीला एक झोप टाकला आणि त्यातून निश्चितपणे आपल्या येथील श्रोत्यांना पोषण आहाराविषयीची एक प्रबोधन त्याबद्दल त्यांचं झालं. त्याबद्दल मी उद्धव आयरे साहेबांचे आभार मानतो. कुठला व्यवसाय करायचा असेल आणि कुठल्याही संधीचं आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला त्यातली आवड असणं फार महत्त्वाचं आहे. त्यातली आवड आणि जिद्द असेल तर आपण त्या क्षेत्रात निश्चितपणे यशस्वी होऊ असा संदेश आजच्या या व्याख्यानातून आपल्या सर्वांना मिळाला. यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो बेमिसाल लता आशा हा आदरणीय भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम बाबा थिएटर निर्मित होणार असून आपण त्याला सुद्धा सर्वांनी इथे उपस्थित राहावे. उद्याचा कार्यक्रम हा मेघा ताडपत्रीकर ज्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ आहेत त्यांचा विषय असणार आहे प्लास्टिक वरदान आणि धोका. उद्याच्या व्याख्यानाला देखील आपण अशी चांगला प्रतिसाद द्यावा. मी अजून एक आपणास विनंती करतो की आपल्या सर्वांकडे व्याख्यानमालेच्या पत्रिका आहेत. व्याख्यानमालेच्या पत्रिकेवरती QR कोड दिला आहे. आपल्या ज्यांना कोणाला व्याख्यानमालेच्या याच्यात काही देणगी देऊन आपला सहभाग नोंदवायचा असेल तर आपण कृपया QR कोड स्कॅन करून आपण आपली देणगी द्यावी. धन्यवाद.